हाय, आज आपण बनवणार आहोत खारी. त्यासाठी 1 वाटी मैदा छान असं चाळून घ्या. त्यात 2 चमचे तेल, जिरे व मीठ टाकून तेल आणि पिठाला चांगलं एकत्र मिक्स करून घ्या. आणि आपण त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं पीठ मळून घेऊया. काही लोक इथं ओव्याचा पण वापर करतात, पण मी जिऱ्याचा वापर केला आहे. तुम्ही ओवाही वापरू शकतात, जिराही वापरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे छान असं पीठ मळून घेऊ. त्यानंतर त्याला 10 मिनटं साईडला ठेवूया. त्यानंतर आपण साटं किंवा तुम्ही लोशन पण बनवू शकतात, की जे आपल्याला लेयर्सच्या मध्ये लावायचं आहे. ते असं बनवून घेऊया. मैदा आणि तूप असं सेम क्वांटिटीमध्ये. आता त्या पिठाच्या गोळ्याला घेऊ परत एकदा मळून पिठाचा वापर करून त्यानंतर त्याचे 4 समप्रमाणात भाग करून प्रत्येकाला छान असं पोळीचा आकार देऊया. त्याच्यावर हे साटं लावूया. साटं लावलं, साटं वापरायला अजिबात कंजूसी करू नये. त्यानंतर ही दुसरी पोळी मी ठेवली आहे. असंच एक लेयर मी एकावर एक मांडली आहे. आता एका साईडनी फोल्ड करून, त्या साईडला मी साटं नाही लावलं आहे, ज्या साईडनी फोल्ड केलं आहे तिथं साटं नाही लावलं आहे. आता ती बाजू फोल्ड करून आता ही दुसरी बाजू मी फोल्ड केली आहे. असं छान असं मस्त फोल्ड करा. परत एकदा साटं लावा आणि त्यानंतर ही खालची बाजू वरती फोल्ड करूया आपण. छान असं लेयर्समध्ये आपली खारी तयार होणार आहे. असं मस्त गोळा तयार झाला आहे. आता त्याला पीठ लावून छान आपण पातळ असं पोळी लाटून घेऊया. अशी पोळी लाटली की त्याला आपण कुठल्याही, तुम्हाला जी शेप छोटी मोठी जशी पाहिजे तशी तुम्ही कट करून घेऊ शकतात. असं आपण कट केलं आहे छान असं. त्यानंतर आपण त्याला आता तळून घेऊया. मध्यम आचेवर तुम्हाला हे तळायचं आहे, जास्त फास्ट पण नाही, नाही तर आपल्या खाऱ्या करपतील. मस्त असं खारी तयार झाली आहे. थँक्यू.